व्हॉयजेस सोल भाग 19. आवडलं? खूप. त्याच्या प्रश्नावर तिने लगेच उत्तर दिलं. आणि मी? आता मात्र तिची धडधड पुन्हा वाढली. अमित, अरे खूप गोड गातोस तू. तू अजून जास्त ऑडिशन द्यायला पाहिजे होते. तू आत्ताही जर ऑडिशन दिले तर मला विश्वास आहे की तुझा नंबर नक्कीच लागेल. तू विषय बदलू नकोस. मी तुला जे विचारलं त्याचे उत्तर दे. आता ती उठून उभी राहिली आणि तिने एक लांब श्वास घेत त्याला म्हटलं, चल, तशीही संध्याकाळ होऊनच गेली आहे, तर आपण थोडं वॉक करत बोलू. तो सुद्धा लगेच उठून उभा राहिला. त्याने त्याचा एक हात खिशात घालून तिच्यासोबत चालायला सुरुवात केली. तू खूप चांगला आहेस आणि तुझं नेचरही तेवढेच चांगलं आहे. काहीतरी बोलायचं म्हणून ती बोलली. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. तू मला आवडतोस अमित, अगदी मनापासून आवडतोस. तिने थांबून त्याच्याकडे वळून त्याच्या चेहऱ्याकडे बघत म्हटलं. पण जसं तिने तो तिला आवडतो सांगितलं तसं त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलून त्याला एकदम आनंद वाटून आला. फक्त आवडतो की डू यू लव्ह मी? त्याने खिशात घातलेल्या हातात फिंगर क्रॉस करत तिला प्रश्न केला. तसं तिने तिची मान होकारात हलवली आणि त्याने उभ्या जागेवर अगदी उडीच मारली. येस 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 येस, मला माहीत होतं की मला जे तुझ्याबद्दल वाटतं आहे ते तुला सुद्धा नक्कीच वाटत असेल. त्याने दोन्ही हातांनी तिचे खांदे पकडले आणि तिला थोडंसं हलवून डायरेक्ट मिठीत घेण्याचा प्रयत्न केला, पण तिने तिचा हात मध्ये लावून त्याला अडवलं. होल्ड ऑन अमित, माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाही आहे. तिने पुन्हा एकदा समुद्राकडे बघितलं आणि मग त्या ओल्या वाळूवरून चालू लागली. तसा तो सुद्धा तिच्यासोबत चालू लागला. तू मला आवडतोस आणि हो, मी तुझ्यावर प्रेमही करू लागली आहे. पहिले मला प्रेम वगैरे या सगळ्या भाकड कल्पना वाटायच्या, पण आता जेव्हापासून मी तुझ्याशी जोडली गेली आहे तेव्हापासून मला प्रेम या गोष्टीचा अर्थ कळतो आहे. हो, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला असं वाटायचं की दोन लोक एकमेकांची फक्त सोबत करू शकतात, प्रेम नाही. पण तुला भेटल्यानंतर मला हे समजलं की जरी दोन लोक एकमेकांची सोबत करू शकत नाही तरी ते एकमेकांवर प्रेम मात्र खूप करू शकतात. हे 10 दिवस माझ्या आयुष्यातले सगळ्यात सुंदर दिवस राहतील. मला या दिवसात फक्त समुद्राची ओढ होती, पण मला समुद्रासोबत तू सुद्धा भेटलास. मला असं का वाटत आहे की तू पुढे काहीतरी डेंजर बोलणार आहेस. काहीही बोल, पण आता मात्र मला तुझ्यापासून वेगळं व्हायला सांगू नको, कारण मी खरंच तुझ्यावर प्रेम करायला लागलो आहे. मला माहिती आहे की एखाद्या वेळेस तुझी फायनान्शियल कंडिशन माझ्यापेक्षा चांगली असेल, पण मी प्रयत्न नक्की करेन तुझ्या बरोबरीत उभे राहण्याचा. आणि जर आपण दोघं मिळून केलं तर लवकर होईल आणि सोपं पडेल. तिचं बोलणं सुरू झालं तसं त्याच्या मनात थोडी भीती तयार झाली, म्हणून त्याने तिला मध्येच थांबवलं. अमित, गोष्टी समजून घे. काही गोष्टी कधीही होऊ शकत नाही. आपली साथ एवढीच होती या 10 दिवसातली. आणि गोष्ट फक्त पैशांची नाही आहे, तर गोष्ट कमिटमेंटची आहे. मी इथे येण्यापूर्वीच कोणाला तरी कमिटमेंट देऊन चुकली आहे. तिला इथून सरळ दिल्लीला जाऊन लग्नाला उभं राहायचं होतं, म्हणून तिने आदल्या दिवशीच रियाकडून तिची एंगेजमेंट रिंग मागवून ठेवली होती. तीच रिंग तिने आता खिशातून काढली आणि तिच्या बोटात घालत त्याला तिचा तो हात दाखवला. नो नो प्लीज, ही तू गंमत करते आहेस ना माझी? तू सांग, खरं खरं सांग, तू माझी गंमत करते आहेस ना? मला माहीत आहे मी खूप पाप केले आहे, पण त्याचा बदला देव माझ्याकडून असा नाही घेऊ शकत. प्लीज तू सांग की तू ही गंमत करते आहेस. ती एंगेजमेंट रिंग बघून तर त्याला काय बोलावं ते कळतच नव्हतं. नाही अमित, मी खोटं नाही बोलत आहे. माझी एंगेजमेंट झाली आहे आणि इथून रिटर्न गेल्यावर माझं लग्न सुद्धा होणार आहे. पण पण तू तर माझ्यावर प्रेम करते, मग लग्न? सगळ्या प्रेम कहाण्यांचा शेवट गोड नसतो. आपली ही प्रेम कहाणी फक्त या 10 दिवसाचीच होती. या कहाणीचं पुढे काहीही भविष्य नाही. मी तुला कधीही विसरू शकत नाही, पण तू मला प्रॉमिस कर की तू मला नक्की विसरशील. तिने त्याचा हात तिच्या हातात घेतला तसं त्याने तिला ओढून घट्ट मिठी मारली. नाही नाज, नाही, प्लीज प्लीज असं करू नकोस. मला मान्य की कॉलेजमध्ये असताना त्यावेळेस मला प्रेम वगैरे काही कळत नव्हतं. फक्त जस्ट अटॅचमेंट म्हणून मुलगी आवडली की तिच्या मागे मागे जायचं एवढंच कळत होतं. पण आज मात्र मला प्रेम कळत आहे. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करायला लागलो आहे. या काही दिवसात तर मी तुझ्याशी एवढा जोडलो गेलो आहे की मला तुझ्याशिवाय इतर कोणाचाही विचार करता येणार नाही. प्लीज प्लीज मला सोडून जाऊ नकोस.
तिने त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण हेच वादळ गेल्या 2 दिवसापासून तिच्याही मनात उठत होतं. तिला खरोखर आता असं वाटत होतं की सगळं सोडून फक्त त्याच्याजवळ राहावं. काही नको, ना पैसा हवा, ना प्रसिद्धी, ना बिझनेस, फक्त तो हवा, तो तिचा अमित. नाना, टेक ऑल द पॅसेंजर्स टू डिनर टुडे. ते दोघेही एकमेकांच्या मिठीत किती वेळ होते हे त्यांनाही माहीत नाही, पण जशी डिनरची वेळ झाली तसे ग्रुपला मेसेज पडायला लागले. म्हणून मग त्याने त्याच्या लोकल गाईडला कॉल करून त्या सगळ्यांना जेवणाला घेऊन जायला सांगितलं. काय झालं, एवढं काय बघतो आहे मेसेजमध्ये? तो त्याच्या मोबाईलमध्ये काहीतरी शोधत असल्यासारखं वाटलं, म्हणून तिने विचारलं. माझ्या प्रत्येक टूरला पॅसेंजरच्या तिकीटची लिस्ट मला एकत्रच येते, पण यावेळेस ती लिस्ट वेगळी वेगळी आली आहे आणि अजूनही 3 पॅसेंजरची नावे लिस्टमध्ये मिळत नाही. त्यातली एक पॅसेंजर तू आहे. त्याने तिच्याकडे बघत सांगितलं आणि मग मोबाईल खिशात ठेवला. नाजला तर तिच्या तिकिटाची गोष्ट पहिलेच माहीत होती, कारण ती इथून डायरेक्ट दिल्ली जाणार असल्यामुळे तिचं तिकीट त्याच्या जवळ येणारच नव्हतं. जाऊ दे, ते सोड, ते सगळं होऊन जाईल. पण मी काय म्हणतो, मी जर तुझ्या वडिलांशी बोलून बघितलं तर काहीतरी मार्ग निघेल ना या सगळ्या गोष्टींवर. त्याच्या या बोलण्यावर ती मनातच हसली, कारण तिच्या वडिलांशी बोलणं तर दूर, पण तिच्या वडिलांची सावली सुद्धा तो कधी बघू शकणार नाही, एवढ्या उंचीवर तिचे वडील होते. अमित, मी काय सांगते ते व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न कर. तसेही आपण किती ओळखतो एकमेकांना. तुला माझ्याबद्दल माहिती तरी काय आहे? आपण दोघेही एकमेकांसाठी तसं पाहिलं तर अजूनही स्ट्रेंजरच आहोत. काय काय माहीत नाही तुला माझ्याबद्दल? माझ्याबद्दल सगळं तर तुला माहीत आहे. माझ्या मम्मीबद्दल, माझ्या सिस्टरबद्दल, माझ्या घराच्या चालू असलेल्या बांधकामाबद्दल, माझ्या जॉबबद्दल. तुला माझ्याबद्दल अजून काय माहीत हवं आहे? आणि राहिली तुझी गोष्ट, तर तुझं माझ्यावर प्रेम आहे, एवढीच गोष्ट माझ्यासाठी इनफ आहे. मला या व्यतिरिक्त अजून काहीही माहिती करून घ्यायची नाही. तो उतावळ्यासारखा म्हणाला, कारण ती दूर जाईल ही गोष्ट त्याला सहन होत नव्हती. त्याला काहीही करून तिला कन्व्हिन्स करायचं होतं, तिला थांबवायचं होतं. माझ्याबद्दल खूप गोष्टी आहेत ज्या तुला माहीत नाही आणि तुला कधी माहितीही पडणार नाहीत. त्याचं बोलणं ऐकून ती मनातच म्हणाली. तिने त्याच्या दोन्ही तळहातांवर तिच्या हातांची ग्रीप बनवली. अमित, काही गोष्टी एकमेकांसाठी बनवलेल्या नसतात. जसे की आपण दोघेही वेगळे आहोत. मी तुला सगळ्याच गोष्टी समजावून सांगू शकत नाही, पण एवढं मात्र नक्की की आपण दोघे एक होऊ शकत नाही. का पण? का असं? तू मला कारण तर सांग. मी समजून घेण्याचा प्रयत्न करेल आणि जेही असेल ते आपण दोघं मिळून सोडवू. तुला कसं सांगू? तुला समजून का घ्यायचं नाही? प्रेम करणं ही गोष्ट वेगळी असते आणि एकमेकांची साथ देणं ही गोष्ट वेगळी. मी तुझ्यावर प्रेम तर करू शकते, पण मी तुझी साथ नाही देऊ शकत. ती बोलली तेवढ्यात तिच्या हातावर असलेल्या घड्याळीचा बीप वाजला. त्यावरून तिला समजून गेलं की तिची वेळ संपली आहे. हे 10 दिवस माझ्या आयुष्यातले सगळ्यात सुंदर दिवस होते, पण तरीही मी हे सोबत घेऊन नाही चालू शकत. तसंच तू सुद्धा सगळं इथेच सोडून पुढे जा. होऊ शकेल तर मला विसर आणि मला शोधण्याचा प्रयत्न करू नको. तिने त्याच्या गालावरून हात फिरवला आणि त्याला डोळे भरून बघून घेतलं. पुन्हा एक श्वास घेत ती 2 पावलं मागे झाली आणि तशीच सरळ ते ज्या रस्त्याने आले होते त्या रस्त्याकडे वळली. नाज, नाज, थांब. प्रत्येक गोष्टीचे उत्तर तू असं पळून जाऊन देऊ शकत नाहीस. थांब. त्याने मागून तिला आवाज देऊन थांबवण्याचा प्रयत्न केला, पण ती थांबली नाही. तसे त्याने तिच्या दिशेने त्याची पावलं वाढवली, पण आज तिचा स्पीड एवढा होता की त्याच्याकडून तिचा स्पीड मॅच झाला नाही. तो कसा तरी धावत पळत धापा टाकत हॉटेलमध्ये आला आणि हॉटेलमध्ये येताबरोबर त्याने पहिले तिची खोली गाठली. तिची खोली अजूनही लॉक होती, म्हणून त्याने तिथेच बाहेर उभे राहून तिची वाट बघितली, पण बराच वेळ होऊनही ती आली नाही. तसं त्याने रिसेप्शनवरून डुप्लिकेट चावी घेऊन तिची खोली उघडली. तो आतमध्ये आला तर ती पूर्ण रूम आधीच रिकामी होती. त्या रूममध्ये काहीच नव्हतं. होता तो बेडवर पडलेला तिचा मोबाईल. त्याने मोबाईल हातात घेतला. त्या मोबाईलला कोणताही लॉक नसल्यामुळे तो सहज ओपन झाला. त्या मोबाईलमध्ये फक्त अमितचाच नंबर सेव्ह होता. व्हॉट्सअपमध्ये सुद्धा फक्त त्यांचा ग्रुप आणि ग्रुपवर असलेले चॅट एवढंच होतं. त्याने गॅलरीतले फोटो ओपन करून बघितले तर त्यात तिचा एकही फोटो नव्हता, पण त्याचे मात्र भरपूर असे कॅन्डिड फोटो होते. आता मात्र ती खरोखर कायमची निघून गेली हे त्याच्या लक्षात आलं आणि त्याने तो मोबाईल हातात घट्ट पकडत तिथेच कॉटवर बसून घेतलं. त्याला आठवलं तिचं बोललेलं ते वाक्य, सगळ्याच प्रेम कहाण्यांचा शेवट गोड नसतो.
स्वतःला खूप अडवल्यानंतर सुद्धा त्याचे अश्रू त्याच्याकडून आवरले गेले नाही. ते एकसारखे वाहायला लागले. इकडे नाच तिच्या मूळ अवतारात तिच्या स्वतःच्या जेटमध्ये बसली होती. चेहऱ्यावर नेहमी दिसणारा तोच ॲटिट्यूड तिचा आताही दिसत होता. डोळ्यातले भाव मात्र डोळ्यांवरचा गॉगल अगदी परफेक्ट झाकून टाकत होता. ती तिच्या सीटवर बसली आणि तिने रियाला निघाल्याचा मेसेज करत डोळे मिटून घेतले. जेट जेव्हा हवेत स्थिर झालं तेव्हा तिने हळूच तिचे डोळे उघडले आणि तिचा एक हात तिच्या पर्सच्या आतमध्ये टाकला. तिच्या हाताला स्पर्श झाला तो अमितने दिलेल्या त्या पहिल्या गिफ्टचा, आणि मग चुकार असा अश्रू त्या गॉगलची पर्वा न करता तिच्या डोळ्यातून ओघळला. सगळ्या प्रेम कहाण्यांचा शेवट गोड नसतो. मला माहीत आहे तुम्ही रडलात भाग ऐकून, पण अजून शेवट झालेला नाही. शेवटच्या भागासाठी स्टे ट्यून. लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.